आवाज येते का पाठीमागं? ठीक आहे. आता येतो ना स्पीकरचा आवाज? स्टार्ट मग. In the first half of the lecture, we have seen the industrial location point, because these 2 points are joined in UPSC syllabus. This is the first half of the point and this is the second half of the point. The second half we have finished in the 1 hour, because this template is sufficient to answer all the questions related to the industrial location. But very important point is in this half is the natural resources across the world, including the South Asia and the Indian subcontinent. आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय आहेत, इंडियाच्या जॉग्राफिकल लोकेशन मधलं, ओशन मधले असतील किंवा इंडियन टेरिटोरियल एरियामधले असतील. तर हे जेवढे इम्पॉर्टंट आहेत ह्यातून डायरेक्ट क्वेश्चन विचारले होते, जसं की फिशरीज इन द अक्रॉस द वर्ल्ड मध्ये फिशरीज काय होतं, व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग द फिशरी इंडस्ट्री अक्रॉस द वर्ल्ड. कुठले कुठले फॅक्टर्स येते त्याच्यामध्ये, एक तुमचं लोकेशन इम्पॉर्टंट आहे, जॉग्राफिकल लोकेशन. त्यानंतर ओशन करंट आहे, ओशन करंट सोबत क्लायमेट आहे. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट काय आहे की स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कोल्ड चेन वगैरे जे काय आहे इन्फ्रास्ट्रक्चर, हे सर्व हे अक्रॉस द वर्ल्ड विचारलेलं जात आहे. ह्याच्या मग आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये वर्ल्डचा मॅप दाखवायचा आहे, सर्व ओशन करंट दाखवायचे येतं आणि त्याच्यामधले पॉईंट दाखवायचे. तर आपण एक 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 डिटेलमध्ये बघू त्यातलं, म्हणजे आपल्याला आयडिया होऊन जाईल की काय काय करायचे ते. दरवर्षी एक क्वेश्चन असतो ज्यावर ऑलमोस्ट 15 मार्क्स और 10 मार्क्स एव्हरी इयर, आणि 3-4 रिसोर्सेस ओनली. एक ओशन रिसोर्सेस, सेकंड वन इज रिलेटेड टू द मिनरल रिसोर्सेस, आणि कोल रिसोर्सेस हे एक असते. तर जर क्रिटिकल मिनरल्सवाला एकदा 2022 मध्ये विचारला होता, अक्रॉस द वर्ल्ड विचारला होता, त्याचं मॅपिंग करायचं होतं फक्त वर्ल्डच्या याच्यावरती. तर फर्स्ट पॉईंट आपण बघू की त्याच्यामधलं ओशन रिसोर्सेस, वॉटर रिसोर्सेस मध्ये स्टार्ट करू आपण. ओशन रिसोर्सेस, आता ह्याच्यामध्ये काय माहिती का, if you know the objective things in the water resources, then it become very easy. First we have to identify the number of resources. Give me the types of water resources, or what are the types of water resources. The first one is food resources, second one energy, third one is minerals, आणि फोर्थ काय असू शकतं, एनर्जी झालंय, फूड झालंय, मिनरल झालंय, लास्ट वॉटर, लास्ट वाला. हे वॉटर पण हे करू शकतो ना आपण, एक्सट्रॅक्ट करू शकतो फ्रेश वॉटर फ्रॉम डिसॅलिनायझेशन. ठीक आहे. हा लॉजिस्टिकसाठी तर वापरू शकतो, पण लॉजिस्टिक इज अ डिफरंट थिंग फ्रॉम द रिसोर्सेस. लॉजिस्टिकसाठी ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरू शकतो ओशनला, पण हे मेन रिसोर्सेस. ह्याच्यामध्ये काय, एक नंबर 1 फिशेस आहेत, अल्गी आहे, त्यानंतर काय सी ग्रासेस, पण त्याच्यानंतर काय आणखी सांगता येऊ शकतं आपल्याला, रिसोर्सेस मध्ये नाही समजा सांगता येतं त्याला. टुरिझम पण ठीक आहे समजा. दीज आर द 4-5 थिंग्स रिलेटेड टू दी फूड. मग हे फिशरीज मध्ये काय आहे की जे आता मी सांगितलं होतं की कुठले कुठले लोकेशनला अक्रॉस द वर्ल्ड दाखवायचे फिशरीज, क्लायमेट कसं इम्पॅक्ट करत आहे फिशरीजसाठी. त्यानंतर
करंट कसे, ओशन करंट कसे इम्पॅक्ट करतात, इन्फ्रास्ट्रक्चर कसं इम्पॅक्ट करतंय, इवन त्याच्यानंतर ट्रॉपिकल आणि टेम्परेट रिजनमध्ये का बाबा फिशरीज डिफरंट वेनी डेव्हलप झालेली. वेर इज द मोस्ट डेव्हलप्ड फिशरीज अक्रॉस द वर्ल्ड? नो. टेम्परेट region. Why in temperate region? Temperate region. Major reason or causes of development of fisheries in temperate region. First one is the biodiversity of fishes in the tropical region. So it becomes difficult to extract on the large scale. Second one is storage because of the climate. Third one is technology. Technology is not developed in subtropical region. So all the technology or advanced countries are located in the temperate region. And fourth one is very important, geography location. Geography location कसं की कोल्ड करंट्स, वॉर्म आणि जिओमॉर्फॉलॉजिकली मध्ये शेल्ट आपला हे कोस्टल शेल्फ जे आहे तर ते काही काही ह्याच्यामध्ये खूप जास्त आहे. जिथं शेल्फ रिजन मोठा आहे का तिथंच लाईट आणि न्यूट्रिएंट पोहोचतंय आणि तिथंच मग डेव्हलपमेंट जास्त होते. आणि पुन्हा फोर्थ वन, लास्ट वन इज ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज. तर हे फिशरीज वाले इम्पॉर्टंट पॉइंट आहेत. त्याच्यानंतर आणखी काय असू शकतं फूडमध्ये? प्रॉन्स, सीवीड वगैरे, क्रॅब वगैरे आपण हे सांगितलंय सर्व. तर ह्याच्यापेक्षा तर वेगळं काय असू शकत नाही. फक्त आपल्याला वर्ल्डचा मॅप दाखवायचा आहे. मी तुम्हाला वर्ल्डच्या मॅपवरती दाखवू का एकदा की कोणते कोणते पॉईंट आहेत इम्पॉर्टंट? आपण एक रफ मॅप काढू वर्ल्डचा. समजा आपण नॉर्थ अमेरिका पकडलं, त्यानंतर ही साऊथ अमेरिका, का युरोप पूर्ण, हे वेस्ट एशिया आणि हा इंडियाचा पार्ट आहे, आणि इथं हे आफ्रिका पकडला. ठीक आहे. तर हा ड्रेकनबर्ग्सवाला एक इथं लॅब्राडॉर करंट येतो आणि इकडून एक करंट येतो नॉर्थ अटलांटिक ओशन करंट. त्यानंतर इथं कोणता करंट आहे? पेरू करंट आहे. पेरू इथं पण डेव्हलपमेंट आहे. हा ड्रेकनबर्गचा पॅसेजवाला इथं पण आहे. आणि इकडला जो जपानचा ओयाशू आणि कुरोशूवाला आहे करंट, तर ह्या एरियात पण कोल्ड करंट मिक्स होते. तर दोन कोल्ड करंट मिक्स झाले की काय होतंय? न्यूट्रिएंट हे होत आहे. न्यूट्रिएंट आलं की तिथं फिशरीज डेव्हलपमेंट होतं. तर आपल्या मॅपमध्ये आहे. मी वाटलं तर ह्याचे नोट्स पण पाठवतो तुम्हाला PDF फॉर्ममध्ये. पण हे जेवढे पॉईंट आहेत ह्या बँकला कोणतं, ह्या एरियाला काय म्हणतात माहिती आहे का? डोगर बँक. डोगर बँक म्हणतात. आणि हा एरिया आहे का, हा मेक्सिकोच्या इतरला, त्याला ग्रँड बँक म्हणतात. इथं पण करंट मिक्स होते. तर हा केनरीज करंट आहे इथून येणारा. इथला जो नॉर्थ अटलांटिक ओशनवाला करंट आहे ते इथं पण डेव्हलपमेंट होती. आणि हा पेरू आला. आणि इथं एक कॅलिफोर्नियाचा, अमेरिकेचा जो कोस्ट आहे का, तिथं कॅलिफोर्नियन कोस्टवरती पण डेव्हलपमेंट झालेली फिशरीजची. तर एवढे जे पॉईंट आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात पहिलं काय की अपवेलिंग झाली पाहिजे. जिथं कोल्ड करंट आहे तर तिथं अपवेलिंग होते आणि न्यूट्रिएंट आणि हे लाईट पोहोचते. तर न्यूट्रिएंट आणि लाईटचं मिक्सर होतं, तिथं फायटोप्लॅन्क्टनची डेव्हलपमेंट जास्त होते आणि तिथं फिशरीज डेव्हलपमेंट होते. त्यानंतर काय, वॉर्म कोल्ड करंट तर सांगितलं मी. वायडर कॉन्टिनेंटल शेल्फ असेल, वायडर कॉन्टिनेंटल शेल्फ असेल तर काय होणार? लाईट पोहोचणार आहे, न्यूट्रिएंट पण अपवेलिंग होणार आहे. आणि रिव्हरच्या फ्लोमधून जे काही न्यूट्रिएंट येत आहे ते पण कॉन्टिनेंटल शेल्फवरतीच पडतं आहे. तर तो मोस्ट सुटेबल पार्ट असतो. आणि जिथं कॉन्टिनेंटल शेल्फ लार्ज आहे का, त्याची लेंथ, तिथं फिशरीज डेव्हलपमेंट जास्त असते. त्यानंतर कोरल रीफ जिथं आहे तिथं हॅबिटॅट स्टेबिलिटी असते जास्त. तो कोरल रीफच्या एरियामध्ये पण फिशरीज डेव्हलपमेंट जास्त होते. आणि फिशिंग इंडस्ट्री का बाबा कुठल्या एरियामध्ये डेव्हलप होत होता, त्याचं आपण जे काही रिझन बघितले, कारण बघितले मग, कॉजेस.
तर मेन काय ब्रोकन कोस्ट लागते. इंडियाचं वेस्टर्न कोस्टवरती आहे, त्यानंतर नॉर्वेच्या वगैरे कोस्टवरती आहे. डॉगर बँक जे आहे का हा तिथलाच एरिया आहे ना वरती. तर तिथं पोर्ट डेव्हलपमेंट जिथं पॉसिबल आहे का तिथं जास्त फिशरीज डेव्हलपमेंट होते. त्यानंतर काय की मॉडरेट क्लायमेट लागते स्टोरेज वगैरेसाठी व्यवस्थित की होण्यासाठी. नाहीतर मग लवकर पुढची शेल्फ लाईफ आहे का कमी राहते त्या फिशची वगैरे. तो कोल्ड स्टोरेजचा पण इन्फ्रास्ट्रक्चर जिथं आहे तिथं आहे. आणि सगळ्यात जे काही मी सांगितलं की या नॉर्थ वेस्ट अटलांटिक ओशनमध्ये किंवा नॉर्थ ईस्टमध्ये होतं आहे अटलांटिक ओशनमध्ये. त्यानंतर पॅसिफिक ओशनमध्ये इथं पण आहे आणि अमेरिकेच्या ह्याच्या जपानच्या साईडला पण आहे. हे 4-5 रिजन आहेत. एवढे रिजन दाखवावं लागते. आणि वाय फिशरी इज डेव्हलप इन द टेम्परेट रिजन तर ते तर सांगितलंय मी तुम्हाला. त्याच्यानंतर काय मिनरल्स मध्ये थोडंसं एक बघू आपण आणि थांबू. दोन टाईपचे मिनरल्स असतात. एक डिझॉल्व मिनरल्स आहेत आणि एक डिपॉझिटेड. आता ह्याला काय टेम्पलेट वगैरे नाही, ह्याला थोडंसं लक्षातच ठेवावं लागणार आहे. हे फक्त मिनरल्सला काय एक डिपॉझिटेड आणि सेकंड डिझॉल्व. डिपॉझिट मध्ये गोल्ड असेल, प्लॅटिनम असेल, जे काय आहे सर्व तर ते त्याच्यामध्ये येते. गोल्ड, फॉस्फाईट वगैरे जे सर्व आहे ते. आणि दुसरं पॉलिमेटॅलिक मध्ये काय येत आहे, हे डिझॉल्व मध्ये पॉलिमेटॅलिक वगैरे येत आहे मिनरल. सॉल्ट असेल, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम सॉल्ट असेल, हे सर्व डिझॉल्व झालेलं असतंय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कोणतं आहे पॉलिमेटॅलिक नोडल्स. आणि दुसरं आणखी काय भेटतंय आपल्याला, गोल्ड पण आपण तिथूनच एक्सट्रॅक्ट करतो ना. तर हे दोन इम्पॉर्टंट राहतात आपल्यासाठी. आणि एनर्जी मध्ये काय आहे हे मिनरल्स वाला होतं इथला हा पॉइंट. एनर्जी मध्ये काय दोन इम्पॉर्टंट आहेत, पेट्रोलियम अँड गॅस. हा, पेट्रोलियम प्लस नॅचरल गॅस आणि हायड्रोजन. हिलियम येतो. हिलियमचं एक्सट्रॅक्शन करतो का आपण पण तिथून. हा, मग जे काही एक्सट्रॅक्शन आणि यूज सर इंडस्ट्रियल यूजसाठी केलं जातं तेवढ्याच गोष्टी फक्त आपण हे करू शकतो. कोल वगैरे असतं का. आता मला हे सांगा की पेट्रोलियम आणि कोल, आपण इकडे एक कोल घेऊ. ओशन मध्ये कोल असतं का. नाही. असतो कोल डिपॉझिशन नाही. काय रिझन काय, व्हॉट इज द रिझन देर इज नो कोल डिपॉझिशन इन ओशन बट पेट्रोलियम वी फाउंड पेट्रोलियम ऑन द टेरिटोरियल एरिया लँड ऑल्सो बट नो कोल. वाय. वेस्ट एशिया, नॉर्थ ईस्ट इंडिया पेट्रोलियम सापडतंय, कोल पण टेरिटोरियल सापडत. पण कोल कधीच समुद्रात सापडत नाही. बॉम्बे हाय ओशन मध्ये आपल्याला पेट्रोलियम सापडलंय. काय रिजन असो. व्हॉट आर द रिजन्स फॉर दिस डिफरन्स. एक गेस करू शकता आदित्य. का पेट्रोलियम का समुद्रात सापडतं आणि कोल सापडत नाही. समुद्रात बी सापडते आणि नॉर्थ ईस्ट इंडियाच्या लँडवरती पण सापडतंय, मिडल ईस्ट मध्ये पण सापडतंय कोल, हे पेट्रोलियम. आणि कोल पण सापडतं सगळीकडे. का बरं असं. पेट्रोलियम आहे काय हे कशातून फॉर्मेशन होतं माहिती का, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अनऑरोबिक डिकम्पोजिशन पासून तयार होतं. पण मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते, फायटोप्लॅंक्टन आणि अल्गी. अल्गी आणि फायटोप्लॅंक्टन म्हणजे ते सगळं झालं त्याच्यामध्ये. तर जे काही ओशनचे जे ऑर्गॅनिझम आहेत जे काही आहे
व्हेजिटेटिव्ह जे काही जे शिल्लक राहत आहेत त्याच्यापासून ॲनारोबिक डिकम्पोजिशन झाल्यावर पेट्रोलियम तयार होतं. आणि कोल कसं तयार होतं माहिती का? प्लांट वूडपासून जेव्हा डिकम्पोजिशन होतं त्याचं प्लांटचं, लँड बेस्ड प्लांट जेवढे असतील तेवढे त्याच्यात डिकम्पोजिशन होऊन जे काही प्रोसेस होते पूर्ण कोलिफिकेशन कोल तयार होते, तर त्यामुळं पेट्रोलियम हे ओशनमध्ये सापडतं. मग मिडल ईस्टमध्ये नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये कसं सापडतंय पेट्रोलियम? तिथं कसं आलं? हा एरिया अगोदर ओशनच्या अंडर होता, नॉर्थ ईस्टवाला इंडियाचा आणि मिडल ईस्टवाला पण. त्यामुळे तिथं एन्शियंट टाईममध्ये जे काही इव्होल्युशन आहे अर्थचं त्या प्रोसेसमध्ये तिथलं पेट्रोलियम काढलं गेलेलं त्याच्या. हे मेन रिझन आहे की आपल्याला तिकडल्या एरियामध्ये पेट्रोलियम सापडतं पण इकडे सापडत नाही आहे. कोल आपल्या गोंडवाना लँडमध्ये सापडलं. आणि नॉर्थ ईस्टचा जो एरिया आहे का तो पहिला स्थिती होता. फ्लॉरेन्शिया आणि गोंडवाना लँड जे आहे त्या केसमधला तो त्यावेळेसचा रिजन आहे तिथला, आणि तो ओशनच्या अंडर होता म्हणून तिथं पेट्रोलियम सापडत आहे. पण कोल सगळीकडे सापडतं, कोल फक्त ओशनमध्ये सापडत नाही. पुन्हा आणखी ओशन रिसोर्सेसमध्ये कुठले एनर्जी रिसोर्सेसमध्ये काय काय येऊ शकतं आणखी? पेट्रोलियम हे तर एक झाला पॉईंट. मग मी सांगितलेलं थर्मल एनर्जी, त्यानंतर दुसरा विंड एनर्जी, वेव्ह एनर्जी, आणि सोडियम वगैरे पण सापडतं आपल्याला. मोनोझाईट सन केरळापेक्षा सगळ्यात जास्त कुठे माहिती आहे का? नाही, आंध्र प्रदेश. सगळ्यात जास्त वर्ल्डमध्ये इंडियामध्ये थोरियम आहे डिपॉझिटेड, आणि सगळ्यात हायेस्ट आंध्र प्रदेशमध्ये ईस्टर्न कोस्ट होती. का बरं? रिजन काय त्याचं? तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिसा ह्या कोस्टवरती जास्त डिपॉझिशन आहे थोरियमचं दॅन दी वेस्टर्न कोस्ट ऑफ इंडिया. वाय such a situation is developed? Is there any geographical reason, geomorphological? Because western coast is submerged and eastern coast is emergent. सो डिपॉझिशन झालेलं आहे त्याच्यामुळे ईस्टर्न कोस्टवरती आपल्याला मोनोझाईट सँड सापडते, वेस्टर्न कोस्टवरती तेवढे जास्त नाही, फक्त केरळ सापडते. तर हे एक आहे. विंड एनर्जी झालं, वेव्ह एनर्जी झालं. ओशन थर्मल एनर्जी माहिती आहे कशी बनते ते? माहिती आहे का ओशन थर्मल एनर्जी? समजा हा एक क्रॉस सेक्शन आहे ओशनचा, हा सरफेस एरिया आणि ही डेप्थ आहे, हा बेस आहे. हा बेस आहे. समजा इथं काय जे काही बेसिन वगैरे जे काही आपण लँडफॉर्म बघतो ते आहेत. तर इथून जे वॉटर, हे वॉटर जे डेप्थ आहे का हाईट आहे का, तर ह्या हाईटवरती इथून आपण खाली खाली येत आणि टेम्परेचर चेंज होत जाते. आणि ह्या टेम्परेचर ह्या दोन्हीच्या डिफरन्सचा वापर करून आपण एनर्जी बनवतो, त्याला ओशन थर्मल एनर्जी म्हणतात. आणि ही एनर्जी आणखी एक्सपेरिमेंटल लेवललाच आहे, पण ह्याच्यातून खूप जादा एनर्जी क्रिएट केली जाऊ शकते आणि ह्या एनर्जीला आपण रिन्युएबल एनर्जी म्हणू शकतो. फक्त हेच एक्सपेन्सिव्ह आहे, त्याच्या टेक्नॉलॉजी आणखी चालूच आहे. तो हे एक एनर्जीचा सोर्स आहे. एवढे 5-6 जरी एनर्जीचे सोर्स लिहिले आपण बाकीच्यापेक्षा वेगळे तरी खूप होत आहे. जनरली आपण ह्याच्याकडे बघत नाही आहे. सगळ्यात मेन मी सांगितलं होतं सुरुवातीला पहिले 4 पॉईंट. फिश किंवा फूडवाला जे आहे, फॉसिल फ्युएल्स आणि मटेरियल एक आहे, त्यानंतर काय एनर्जी एक आहे, आणि वॉटर तर डिसॅलिनायझेशन करून वॉटरचं आपण हे करतो एक्स्ट्रॅक्ट. आता सध्या रिसेंटली कुठं प्लांट लॉन्च एस्टॅब्लिश केलं आहे वॉटर डिसॅलिनायझेशनचा? लक्षद्वीपमध्ये केलं आहे. सोलार बेस प्लांट आहे तो. तिथं पाणी एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला ह्याच्यापासून, आणि तिथं थर्मल एनर्जीचाच यूज केला आहे मला वाटतं, ओशन थर्मल एनर्जीचा. तर हे जेवढे हे रिसोर्सेस आहे वॉटरचे, एवढे जर आता फिशरी तर डायरेक्ट एक सेपरेट विचारला जातो, डायरेक्ट विचारला जातो क्वेश्चन, आणि याच्यावरती एक जनरल क्वेश्चन येऊ शकतो. मला वाटतंय की आता फिशरी वगैरे झालाय, विंड एनर्जी पण विचारून झालाय, सोलार एनर्जी पण. तर मला वाटतंय की मिनरल्सवरती एक क्वेश्चन फिक्स येऊ शकतो. आणि एनर्जीचा जरी जनरल विचारला तरी समजा ओशन रिसोर्सेस एनर्जी तरी पण व्यवस्थित करता येऊ शकतं. पण
हे टॉपिक्स कोण करत नाही. हे टॉपिक्स आहेत ना, सोपे सोपे टॉपिक्स आहे. तुम्ही मिनरल्स जर विचारलं, डिझॉल्व आणि डिपॉझिटेड जरी लिहिलं का स्टार्टिंगला, तरी त्यांना कळून जातं की ह्याला माहिती आहे सगळं म्हणून. एक काय कॉन्टिनेंटल शेल्फ वरती डिपॉझिशन होतं आणि डीप ओशन मध्ये काय होतंय की डिझॉल्व्ह होत आहे. मग ह्याचे चॅलेंजेस वगैरे असतात हे जनरल चॅलेंजेस असतात की हाय इंटेन्सिव्ह एनर्जी लागते, ह्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लागते, लॉंग स्टेशन पिरियड आहे, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट स्टेजवरतीच आहे. हे जेवढे सगळे पॉईंट आहेत ना, थोडे सिंपल सिंपल पॉईंट आहेत. फक्त एक बेसिक आपल्याला आयडिया पाहिजे. तो काय डीप ओशन मिशन पण आलेली आहे टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी, तर तिचं पण एक पॉईंट आपण लिहू शकतो. आणि हे आपल्याला कुठं भेटू शकतं, म्हणजे कंटेंट आहे का, कंटेंट हे आता जर एकदा आयडिया आली का की असं असं चालतंय, तर हे कंटेंट कुठं पण भेटू शकतं आपल्याला. तर मला वाटतंय की हे थोडंसं वेगळा टॉपिक्स होता की कोण ह्याला हात लावत नाही जनरली, आपल्याला कुठं भेटत नाहीये. तो मी म्हटलं की थोडंसं 1 तासामध्ये आपण ह्याला कव्हर करू शकतो. तो हे दोन्ही टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. अशा प्रकारे आपलं आजचं सेशन आपण इथं थांबूया. थँक्यू.